श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये मोठ्या धूमधडाक्यात दिवाळी उत्सव आपण साजरा करतो. दिवाळीच्या प्रत्येक सणाला महत्त्व आहे. दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक घरामध्ये या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने घराघरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. यंदा 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवारी दिवाळीचे लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. अश्विन मध्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो. तसेच अमावस्या असून या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. हे विशेष आहे. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून केले जाते. सोबतच ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी घरामध्ये काही उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू आहे ती जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामधील सर्व अडचणी, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि आयुष्यात असलेले दुःख, दारिद्र्य नष्ट होण्यास तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? संध्याकाळी कापरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, ज्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर दर महिन्याला येणारी अमावस्या तिथी ही विशेष महत्त्वाची असते. पण दिवाळीची अमावस्या, ज्या दिवशी आपण सगळ्यात मोठी अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन करतो, ही अमावस्या फार महत्त्वाची असते. या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अलक्ष्मी ही अशुभाचं, दुर्भाग्याचं, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणामध्ये अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आलेली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्या वती पाणी शिंपडून तिला सवासनं लक्ष्मी मानून तिचे हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतर घरात वापरायला सुरुवात करतात. तर लक्ष्मीपूजना दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मान जो द्यायचा आहे तो म्हणजे झाडू. झाडू म्हणजे त्याला आपण फडा म्हणतो किंवा केरसुनी देखील म्हणतो. ही केरसुनीच्या साह्याने आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो आणि जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचे वास्तव्य असते. म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजेमध्ये झाडू आवर्जून ठेवायचा आहे. बघा, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, ती टिकावी, तसेच त्यासाठी प्रत्येक घरामध्ये या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतात, काही समस्या असतात. मग की खूप आपण कष्ट करून पैसे कमवतो परंतु ही पैसे घरामध्ये टिकत नाहीत किंवा त्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न केले जाते. बऱ्याच जणांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही, तो खर्च होतो. त्यांचा अनावश्यक खर्च होतात किंवा त्यांच्या घरामध्ये आजारपण, शारीरिक व्याधी वाढते असते, मानसिक रुग्ण असतात. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह आणि होत असतात. अमावस्येच्या पौर्णिमेच्या
दिवशी बघा, मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते, त्यामुळे या दिवशी घरामध्ये खूप नकारात्मकता असते. पण अशा काही उपायांमुळे घरातील वातावरण प्रसन्न होऊन आपण घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. देवी लक्ष्मीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेले फोटोसुद्धा पूजले जातात. असे सांगतात की अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासामध्ये योग्य असे स्थान शोधू लागते. तेथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिरपेक्ष जी लोक असतात त्यांना ती निवडते. त्याचबरोबर जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं. म्हणून आपल्याला हा जो उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे, त्यावेळी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. आणि बघा, लक्ष्मीपूजनाचा हा शुभमुहूर्त जो आहे, यावेळेस आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर लक्ष्मीपूजनाचं आपण दिवसभरामध्ये कधीही मांडणी करून ठेवू शकतो. पण लक्ष्मीपूजन करण्याआधी घरामध्ये स्वच्छता असावी. घरासमोरील अंगणामध्ये आपल्याला पणत्या लावायच्या आहेत. तुळशीसमोर उद्या लक्ष्मीपूजन असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे. लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे केरसुणी, ज्याला आपण झाडू देखील म्हणतो. तो आपल्याला छोटासा फडा पूजेमध्ये ठेवायचा असतो. तो लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवण्याच्या आधी एका चौरंगावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्या स्वस्तिकावरती आपल्याला हा जो फडा आहे किंवा केरसुणी आहे ती ठेवायची आहे. तिला आपल्याला विधिवत पूजा करायची. लक्ष्मी पूजनाची संपूर्ण विधी झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्या उपायासाठी काय करायचं, जिथे आपण केरसुणीची पूजा केलेली आहे तिथे ती केरसुणी आपल्याला उचलायची आहे. आपण जे स्वस्तिक तयार केलेलं होतं त्या स्वस्तिकावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं छोटंसं कापड ठेवायचं आहे. अगदी हाता एवढं कापड तुम्हाला कापून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर लाल किंवा पिवळ्या रंगाची पोटली असेल तर ती पोटली तुम्ही ठेवू शकता. पोटलीमध्ये किंवा या लाल पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत. अतिशय प्रभावी उपाय आहे, त्यामुळे नक्की हा उपाय करा. आता या पोटलीमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. बघा, सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर ती म्हणजे 2 भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेन कापूर जो आहे तो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो. तो नकारात्मक ऊर्जे जे आहे क्षमता ती कमी करतो. भीमसेन कापूर नसेल तर साध्या कापराच्या 2 वड्या ठेवल्या तरी चालतील. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला 2 लवंगा ठेवायच्या आहेत. बघा, या लवंगा घेत असताना कुठेही त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, कोणत्याही इतर उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात. चांगल्या नवीन पाहून 2 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. शिवाय आपल्याला 1 रुपयाचं नाणं देखील लक्ष्मी स्वरूप समजून ठेवायचं आहे. सगळ्यात शेवटची वस्तू म्हणजे 4 अख्खे काळे मिरे ठेवायचे आहेत. या चार या संख्येनेच ठेवायचे. या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. त्यावरती परत हा लक्ष्मी पूजनाच्या वेळी जो झाडू आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपण केंद्राच्या अनुसार काही सेवा करणार आहोत. त्या सेवा होईपर्यंत त्या सर्व वस्तू त्या झाडूखालीच ठेवायच्या आहेत. त्यामुळे काय होईल की जी ही सेवा आपण करणार आहोत, जेही मंत्र स्तोत्र पठण करणार आहोत, त्यामुळे या सर्व वस्तू अभिमंत्रित होतील. जोवर आपल्या सेवा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्या झाडूखाली ठेवायच्या. तुमच्या सेवा करून झाल्यानंतर बघा, रात्री 12च्या आत आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. रात्री 12पर्यंत आपल्याला जागरण करायचं असतं. 12 वाजता आपण घरातील अलक्ष्मीचं निसार करतो. मग त्यानंतर आपल्याला झोपायचं असतं. आपण ज्या काही सेवा केल्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर मग त्या झाडूखाली ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यासाठी आपल्याला झाडू उचलून घ्यायचा आहे. तो अलगद बाजूला करायचा. त्या सर्व वस्तू काढून घ्यायच्या. परत झाडू आपल्याला जागेवरती ठेवून द्यायचा.
आहे, म्हणजे पूजेची मांडणीमध्ये ठेवायचा आहे. आता या ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या वस्तूंचं काय करायचं, तर सगळ्यात पहिली वस्तू 1 रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्ही पुरुषांच्या पॉकेटमध्ये ठेवावं किंवा स्त्रियांच्या पर्समध्ये ठेवू शकता. वर्षभर हे रुपयाचं नाणं खर्च करायचं नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून तुम्हाला ते कायम जवळ ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील हे 1 रुपयाचं नाणं ठेवू शकता. त्यानंतर जे आपण काळे मिरे उपायासाठी वापरले होते त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हे काळे मिरे घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. चारही दिशेला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशेला एक एक जो मिरा आहे तो फेकायचा आहे. त्यामुळे काय होईल की कोणत्याही दिशेपासून कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न तुमच्या घरावर येणार नाही. एक संरक्षण कवच तुमच्या घराभोवती तयार होईल. आणि त्यानंतर आपल्याला कापरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी ह्या 2 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि 2 अखंड लवंगा घ्यायच्या. त्या उपायासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा छोटीशी पंती घेऊ शकता. त्यामध्ये 2 वस्तू ठेवायच्या आहेत. त्यावरती थोडं 2 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं. त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित होईपर्यंत ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामध्ये घरामधील नकारात्मक ऊर्जा, तुमच्या घरातील सर्व दोष, अडचणी नष्ट होतील आणि घराची प्रगती होईल. एवढा हा सिद्ध उपाय आहे. तर त्यानंतर ही जी रक्षा यामध्ये राहील ती रक्षा जी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाखाली टाकून द्यायची आहे. तो असा उपाय उद्या नक्की करा. चला तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.